युवक काँग्रेसच्या माध्यमातून हीच मागणी आहे की स्थानिकांना, पुरंदर तालुक्यातील स्थानिकांना या टोलमधून माफी मिळाली पाहिजे सर्वांना, अशी आमची प्रथमतः मागणी आहे। कारण की पुरंदर तालुक्यातील जी जनता आहे, जेजुरीकडील भागातील त्या लोकांना दररोज म्हटलं तरी सासवडला सरकारी कामानिमित्त म्हणा, कुठल्याही कामानिमित्त म्हटलं तरी जावं लागतं। त्या कामानिमित्त जायचं म्हटलं तरी त्यांना टोल भरून जावं लागणार आहे। त्या जी भूमिपुत्र आहेत आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्याच या रोडमध्ये जमिनी गेलेल्या आहेत, त्यामुळे त्या स्थानिकांना ती टोल माफी मिळाली पाहिजे। आणि टोल नाका हा रोड अपूर्ण असताना सुद्धा टोल नाका चालू करण्याची घाई या महाप्रशासनाने केलेली आहे। दिवे घाटाच्या खाली रोडचं काम चालू आहे अजून तरी सुद्धा अपूर्ण रोडवरती टोल नाका चालू केलेला आहे। युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही जोरदार आंदोलन या ठिकाणी टोलवरती करणार आहोत। वेळ आली तर टोल फोडण्याची पण भूमिका आमची या ठिकाणी असणार आहे, जोपर्यंत स्थानिकांना न्याय मिळणार आहे तोपर्यंत। जे स्थानिक रहिवासी जे आहेत, जे जेजुरीमध्ये असतील, तालुक्यातले जे रहिवासी असतील, त्यांना टोल माफी झाली पाहिजे अशी आमची प्रथमतः मागणी आहे। आणि आता आम्ही युवक काँग्रेसच्या माध्यमातून टोल पूर्णपणे फ्री करणार आहोत, सोडणार आहोत आणि रस्त्यावरती बसून आंदोलन करणार आहोत। आम्हाला अटक झाली तरी त्याची परवा नाही, परंतु शेतकऱ्यांना न्याय, स्थानिकांना न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे।